कशी चाले प्रेमासाठी गम्मत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हात कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी काय म्हणतो तुम्ही सगळी कामं करता का? हो तर सगळी माझी मीच कामं करते. कपडे धुता येतात? हो येतात ना. म्हणजे तुम्ही कपडे न धुता घालता? नाही हो तसं नाही. म्हणजे काय तुम्ही हाताने धुता की मशीनने? आजकाल कोणी हाताने कपडे धुतं का? तुम्हाला मशीनची जरूरत लागणार. हो. झाडू मारता ते झाडू? कोणाला मारायची हे सांगा, पटकन सांगा. हो तशी नव्हे. म्हणजे झाडू कचरा काढता येतो का? हो येतो का? जेवण बनवता येतं? जेवताही येतो. हो म्हणजे कोणत्या कोणत्या डिश बनवता येतात तुम्हाला? डिश आता बघा हा, कागदी डिश, प्लास्टिकची डिश, पुठ्ठ्याची डिश, सगळ्या डिश बनवता येतात. म्हणजे आमचा छोटासा बिझनेस आहे ना. मॅडम त्या कागदी डिश काय चाटायची आहे? कागदी डिश कशा चाटणार? फाटतील ना त्या. हो मी तुम्हाला जेवणाच्या डिश काय काय बनवता येतात ते विचारतोय. अच्छा अच्छा पदार्थ म्हणजे बघा हा, कांदे पोहे म्हणू नका, मसाला डोसा म्हणू नका. मी काय म्हणतो पगाराची अपेक्षा काय तुमची? पगार म्हणजे बघा किमान 15,000 तरी हवा. 15,000? त्यापेक्षा मी त्या घरकाम करणाऱ्या बाईशीच लग्न करेन. हो मग करा. कोणी अडवलंय? नाही म्हणजे काय आज ना इथे बाई येणार आहे घरकाम करणारी. मी विचार करतोय ऑफिसला पण एक कोमल येणार आहे. मी तिच्याबरोबर लग्न करेन. सुंदर असेल, नावाप्रमाणेच कोमल असेल. म्हणजे मला नोकरी बरोबर पार्टनर सुद्धा मिळणार. येस. नाही मी काय म्हणतो हे कार्ड घ्या आणि देशपांडे सरांचं कार्ड आहे त्याच्यावर घरचा ऍड्रेस आहे. त्यांच्या घरी घरकामाला जा. त्यांच्या घरी घरकामाला कशाला जाऊ? मी इथे ऑफिसच्या कामाला आलीये ना. म्हणजे तुमचं नाव काय म्हणालात? कोमल. मुत्तू मुत्तू नाही हो सत्तू. तेच ते. काय करतोयस? हो याचं म्हणजे कसं माहितीये बऱ्याच दिवसानंतर ना किचन हातामध्ये आलं ना काय मजा वाटते बघा हो. तू माझ्या नंतर कर. आधी ना काहीतरी खायला बनव आणि असं काहीतरी बनव ना की ज्याने मी ना एकदम सुडोल होईल. तर सुडोल म्हणजे काय हो? सुडोल म्हणजे हा स्लिम अँड सुंदर. अहो रश्मिताई अजून तुम्ही सुंदर दिसता की हो. हो पण माझ्याकडे कुठला तरुण बघतच नाही. अयो म्हणजे म्हातारे बघतात का हो तुमच्याकडे? हो तुम्हाला सांगतो या तरुण मुलांपेक्षा या म्हाताऱ्या लोकांची नजर भारी वाईट असते बघा हो. आता म्हातारा झाल्यावर त्याची नजर वाईटच होणार ना. तसं नाही हो म्हणजे ते अशा बघतात बघा. कार्टून दिसतोस. अयो म्हणजे माझी नजर वाईट नाही ना हो. तुझी नाही रे सत्तू. पण आमच्या दादाला बघून ना सगळेजण घाबरतात. त्यामुळे ना माझ्यावर कोणी लाईनच मारत नाही. म्हणजे तुमच्यावर लाईन मारायची वाटते का हो? हो शेवटी मी तरुण मुलगीच आहे ना. नाही नाही अयो पण मी एक तुम्हाला सांगतो बघा तरुण मुलींनी खूप सांभाळून राहिले पाहिजे की हो. हा समजा तुम्ही मिस युनिव्हर्स झाला तर तुमच्या मागे सगळे पोरं लागतील की बघा. मी आणि मिस युनिव्हर्स कसं शक्य आहे? होतं चुकून कधीतरी. चुकून नाही म्हणजे समजा तुम्ही मिस युनिव्हर्स झालात तर मला विसरू नका बघा. तुम्हाला मी नाही विसरणार हो. पण मी साठी मिस चेंज पोकळी झाली ना तरी बरी आहे. आता ही कुठली पोकळी भरून काढायची? पोकळी नाही हो चेंज पोकळी. डोके
चिंचपोकळी होण्याची केस आली होती ती दाखवा. अहो ते केस मी लॅब मध्ये पाठवलेत. हे माझे ना डोक्यावरची केस काढणार आहेत. अरे फाईल दाखवा. ही घ्या साहेब, ठीक आहे. रिपोर्टिंग करायला कोण गेलं होतं? मी गेलेलो साहेब. मेलो. मेला नाही, हाफ मर्डर. त्या दिवशी काय झालं? दिवस होता. बरोबर, मी असं पोलीस स्टेशन मध्ये बसलो होतो. अरे जाधव डोक्यात तुम्हाला बसायला काय झालं होतं? अहो साहेब आम्ही राऊंड अपला गेलो होतो. अरे हा कथा सांगताना एवढा मोठा राऊंड घेईन ना की माझा मेरी गो राऊंड होईल. मेरी, त्या मुलीचं नाव मेरी होतं साहेब. चला स्टोरी पुढे सरकली. जवळजवळ दुपार होती. मी असंच पोलीस स्टेशन मध्ये बसलो होतो आणि मला फोन आला, एका मुलीवर हल्ला झालाय. मी पटकन चालत चालत गेलो. अहो जीप होती ना, जीप जवळ चालत चालत गेलो आणि जीप सुरू केली. अहो ठीक आहे, मग पुढे घटनास्थळी पोहोचला. पुढे मग मेरी पडली होती आणि तिचे 2 बॉयफ्रेंड होते ना, त्यांच्यामध्ये मारामारी झाली होती आणि ते बोलत होती ये मेरी है, ये मेरी है, ये मेरी है. पण ती मेरीच होती ना? हो, ते म्हणत होते मेरी मेरी है, मेरी मेरी है. हा काय बोलतोय? अहो त्या मुलीचं नाव मेरी होते म्हणून ते दोघे भांडत होते, ये मेरी है. अच्छा अच्छा अच्छा. मग काय झालं? मग मेरी तिसऱ्या बॉयफ्रेंड बरोबर पळून गेली आणि मग ते दोघे झगडा करत होते ना, त्यांची डोकी फुटली आणि मग तेवढं ते डोके आले. पण डोके फोडलेले ना? अहो हे डोके आले आणि त्यांनी रिपोर्टिंग केलं. हा ठीक आहे ठीक आहे. जाधव, त्या कुत्र्याचा बंदोबस्त केला का जो रश्मीच्या पाठी लागलाय? हो, त्या मालकाने ना कुत्री आणले. तो कुत्रा कुत्रीच्याच मागे लागतोय. बरं केलं. हा साहेब, आमच्या गावाकडे पण एक कुत्रा आहे. हा. तो काय आलं? तर एक दिवशी काय होतं, दुपार होती. नको. कुत्रा असा भुंकत होता. भू 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 भू. अहो म्हणजे तुमच्यामुळे कुत्र लागलं का हो? सत्तू हसू नकोस, नाही तर मी तुला चावेल, मी तुला मारेल. मारू नका हो. म्हणजे माझं म्हणणं काय माहितीये, तुमच्या मागे ना मुलांची अशी लाईन लागेल बघा, म्हणजे ती मुंग्यांची लाईन लागते ना तशी. पण या एवढ्या मुंग्या कुठून आल्या? अहो ते झुरळ बिरळ मेलं असेल कुठं हो. ई झुरळ, मग तू काय करतोस? काय नाही, असं हाताने उचलायचं आणि फेकून द्यायचं आणि लागायचं आपलं कामाला हो. तू त्याच हाताने काम करतोस? मग अजून कुठून हात आणायचे हो? तसं नाही रे, म्हणजे तू ते हात धुवत नाहीस का? अहो एखादा हात धुतलं की हो मी, आपण ते झुरळच माझ्या मागे लागलं हो. हात धुणं पूर्वी मी एका चिनीकडे कामाला होतो बघा. अहो काय डिश बनायचे हो त्याच्याकडे झुरळाच्या. मला त्या झुरळाचं काही सांगू नकोस. हो तो सारखं बोलायचं, याची का. मी म्हटलं शिकवा शिकवा. हो त्याने मला कराटे शिकवलं बघा. हो ते गंमत काय झाली माहितीये का, त्याच्या मुलाचं नाव सचिन, मुलीचं नाव कोचिन आणि बायकोचं नाव चेचिन. सगळ्यात चीन आहे. अहो त्याच्याकडनं कराटेची प्राचीन कला शिकलो मी. अहो तुम्हाला मी शिकवतो बघा कसं करायचं ते. अगदी कायच नाही जमलं ना तर नुसतं ओरडायचं बघा. पण हे सगळं करून मी काय करू? अहो म्हणजे तुमच्या मागे जर का कोणी लागलं ना तर स्वतःचं रक्षण स्वतः करायला नको का? ते ठीक आहे रे, पण ना असं काहीतरी व्हायला पाहिजे की तो माणूस ना एका मिनिटात डिश. तुला एक मी सांगतो बघ, मानेची या बाजूला नस असते. नसेल जोरात फटका मारायचा. म्हणजे काय माहितीये, जोर का फटका जोर से लगे. मी मारू? प्लीज प्लीज प्लीज. जाने काय होणार हो? मरशील, मग मला बोलू नकोस. अरे आमचं नस एकदम स्ट्रॉंग असतं. असं असतं. मारू मारू बघा. 1 2 3. हो की नाही सत्तू? बोल सत्तू. सत्तू हा गचकला की काय? सत्तू 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 उठणारे सत्तू. किरकिरे, आता कसं वाटतंय? नाही ठीक वाटतंय मॅडम. घरी जाताय का? नाही हो, घरी जाऊन कसं चालेल, कोमल त्यांना सगळं शिकवायचं ना. म्हणजे ओ ह्या कोमल का? हॅलो हॅलो. काय कसा वाटला इथला पहिला दिवस? एकदम मस्त.
पण मी स्टेनो असून सुद्धा मला धुणी भांडी करावी लागतील हे मला आजच कळलं. धुणी भांडी काय हो, काय चाललंय का तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना काय? नाही मॅडम, काय झालं माहिती आहे, त्या देशपांडे सरांच्या घरी ना घरकाम करणारी बाई पाठवायची होती. मी जरा कन्फ्यूज झालो, त्यांना मी घरकाम करणारी बाई समजलो. हो, पुरे पुरे सॉरी हा कोमल मॅडम. तसं ते ब्रिलियंट आहे ना. नाही म्हणजे त्यांनी मला नंतर सगळं समजावून सांगितलं. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. काळात बघा ना. हो बघतोय ना आम्ही खळखळाट. मग काय कसे वाटले आमचे सर, कसे वाटले? इश्श लाजली? अरे देवा, लाजली लाजली तुमच्याकडे बघून चक्क लाजली काय हो? फोन आलाय. आता काय झालं? काय हो? काही नाही काही नाही. अहो मला कुठल्याही गोष्टीवर हसायला येतं. हॅलो, कोण बोलतोय? वहिनी, मी रश्मी बोलते. बोल रश्मी, काय झालं? वहिनी, सत्तू गेला. अगं गेला तर येईल परत. अगं कायमचा गेला. कायमचा गेला? असा कसा न सांगता गेला? अगं तो सांगू शकतच नाही. का? अगं वहिनी, त्याने मला चिनी चॉप शिकवला, जो मारल्यावर ना माणूस मरतो. मी म्हणाले की मी दुसऱ्यावर प्रयोग करते म्हणून, पण तोच म्हणाला नको माझ्यावरच प्रयोग कर म्हणून. काय फरक पडणार आहे? मग फरक पडला. काय फरक पडला? तो किचन मध्ये पडला. मला आधी सांग, तो कुठे आहे? किचन मध्येच पडलाय. अगं त्याला काही झालेलं नसेल, तो बेशुद्ध पडला असेल. तू जरा त्याची नाडी बघ. हा अगं पण लुंगीला कुठे नाडी असते? रश्मी, त्याच्या हाताची नाडी बघ, ठोके. बहिणी, हाताला कोणी नाडी बांधतं का? हे बघ, शरीराला नाड्या असतात ना त्याचे. जाऊ दे, तुला नाही कळायचं. असं करते मीच येते घरी. हा, तोपर्यंत त्याच्या हृदयाला प्रेस कर. आणि हो, कोणालाही काहीही सांगू नकोस. तुझ्या दादाला तर प्लीज काही सांगू नकोस. हा हा, आता शहाणपणा करशील. वहिनी पण तू लवकर ये हा प्लीज. हा चल, आले मी. हा बाय. हा चल बाय. ये काय चाललंय? अरे दिसत नाही काय, खिळा ठोकतोय. अरे कधीपासून ठोकतोय? माझी झोप मोडली माहितीये. बघू दे खिळा कसा ठोकतोय. तुझ्या नानाने खिळा ठोकलेला असा का? टोपीच्या बाजूने ठोकतात खिळा, टोकाच्या बाजूने ठोकतात. टोकाच्या बाजूने नाही ते काय, फुकटची झोप मोडली. बरं खिळा कशाला ठोकतोयस? अरे मला बॉसची आठवण येते रे, त्याचा फोटो लावायचा आहे मला. अरे पण बॉसचा फोटो हाय कुठे एवढा मोठा? अरे कुठून तरी आणूया रे, पण मला त्याची जास्तच आठवण येते. अरे काय तुझी आठवण काय स्ट्रॉंग आहे रे. म्हणजे मला समोर बॉस दिसायला लागलाय. हे तो कसा असेल? तो जेल मध्ये आहे की नाही? हा बरोबर. मला वाटतं तू काल काळा टॉवेल सुकत घातलेलास ना, तो उडत आलाय. काळ्या टॉवेल सुकत? काळ्या टॉवेल सुकत घाला, काळ्या टॉवेलला चेन कशी असेल? मला वाटतं आपल्याला भास होतात, आपला मन बेचैन आहे ना. बेचैन आहे आपला मन. पक्या मी आलोय. मी बॉस बॉस आहे. मला वाटलं भास होत आहे. मला वाटलं भास होत आहे. कधी आलास? अरे आताच तर तुमच्या समोर आलोय. आणि एक लक्षात ठेवायचं ना, आता मी जेल मधून आलोय. फालतू प्रश्न विचारून मला पकवायचा नाही, सांगून ठेवतो. आता मी पकवणं सोडून दिलंय नाही. सीताराम भाऊने आम्हाला सुधरवलंय. आता आम्ही सीझन वाईज धंदे करतो. बरोबर आहे. ठीक आहे, आता मला पण धंद्याला लावा, म्हणजे कामाला लावा. हा ते तर लावणार आहेत, पण आता आलाच नाही एवढा दमून भागून. चल काय घेणार? थंड चहा? तुला माहित आहे ना मी गरम चहा घेतो म्हणून. 3 कटिंग मागव. 3 कटिंग सांगतो मी. काय कटिंगच? अरे धंद्यासाठी पैसे नको साठवायला.
बरोबर आहे. मग मी एक काम करतो, त्या सीताराम भाऊला आणि सायली वहिनीला जाऊन भेटून येतो. आज त्यांच्यामुळेच आपल्यामध्ये कायापालट झालाय ना. काय कायापालट? मला जाऊन यायला पाहिजे. असं काहीही करू नकोस, ज्यामुळे परत जेलमध्ये जायला लागेल. पांडुरंगाची शपथ, असं आपण आता काही करणार नाही. पांडुरंग पांडुरंग येतो. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. काय करतोय? किळा ठोकतोय. कशाला? फोटो लावणार होतास ना, आता फोटो लावायची गरज काय? तो आलाय ना, त्यालाच लाव. सत्तू 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 सत्तू. उठ सत्तू, सत्तू उठ. अगं रश्मी, काय करतेस? अगं मी त्याला पळीने मारून बघतोय, तो उठतोय का? नीट बघितलंस का? म्हणजे काय, मला कळत नाही का? शेवटी ना मी त्याच्या छातीवर ना अर्धा तास उभी राहिले. अगं पण काहीच फरक नाही पडला त्याला. अगं अर्धा तास त्याच्या छातीवर? अगं काय, तू त्याला वाचवतेस की मारतेस? अगं मी त्याला नाही मारलं ग. आय नो की सगळं ऍक्सिडेंटली घडलं, पण ऍक्सिडेंट नाही झाला. अगं तो किचन मध्येच मेला. अगं हो, पण काहीतरी घडलं असेल ना. म्हणजे अगं तोच मला म्हणाला की मला मार म्हणून मी त्याला मारलं. अगं तो जर म्हणाला विहिरीत उडी मारतो, विहिरीत उडी मारणार आहेस का? हो. तुला माहितीये ना माझ्याकडे मेडल्स आहेत म्हणून. थांब मी आणते हात आणि दाखव. बस बस बस, मेडल आणायची वेळ आहे का? अगं काहीतरी करायला हवं. आता काय करूया? मी एक विचार केलाय. आपण ह्याला ना गोणीमध्ये भरूया आणि त्याला बाहेर फेकूया आणि गोणीमध्ये एक चिठ्ठी टाकूया. ह्याचा खून रश्मीने केलेला नाही. डोकं चालवू नको. अकल्याचे कांदे तोडू नकोस. मी आहे ना, मी विचार करते ना. काय करायचं? काय करायचं? आपण असं करूया, ह्याला आधी बाहेर नेऊया. ओके ओके, तू त्याचे हात पकड, मी याचे पाय पकडते. झेपेल ना? हो हो हो. हा ठीक आहे, चला. हळू हळू हळू. ऐक वहिनी, हा केवढा जड आहे ग. काही करून ना याला आपण घराच्या बाहेर काढायला हवं लवकरात लवकर. अगं पण ह्याचं वजन कुठे आपल्याला झेपवणार आहे? काही झालं तरी काढावं लागेल. समजा तुझा दादा आला तर मग काय होणार? सायली, आज तू घरी? ह्याची विल्हेवाट लावायची होती ना. विल्हेवाट? वाट दाखवायची होती. वाट कुणाला? मला रे, मला डान्स कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचं, तर मग वाट. अरे पण हा का असा मध्ये अजगरासारखा बसलाय? ह्याला काही काम धंदे नाहीत? अहो हा सारखा झोपतो. मला पाणी द्यायला सांग. आता मेल्यावर हा कसला पाणी देतोय? काय म्हणजे हा मेला कसला पाणी देतोय? नाही का, सारखा झोपतो इथे तो. तू पाणी आण ना. आम्ही उठलो की हा मग पडेल ना. काय पडेल? अहो तुम्ही जाऊन जरा पाणी घ्या ना. चाललंय काय तुमचं? कसं कळत नाही? हे काय बोलतात, काहीच कळत नाहीये. पाणी पण कोण देत नाही मला. यायच्या आत ना आपण उतरण्याचा प्रयत्न कर. अरे हे सत्तू का पडला असा? अरे हा तर मेलाय. कुणी केलं हे? मी नाही मारला त्याला. मी त्याला खरंच नाही मारलं. तो मला चिरी चॉप शिकवत होता. मी त्याला चॉपकन मारला आणि तो मेला. हे सगळं मुद्दाम तूच केलंयस, तूच मारलंयस. नाही रे, त्याला मारलंय. आपली रश्मी असं कधी काही करेल का? ग सकाळी नाश्ता करता नाही का ही म्हणत होती, माझं डायटर ह्यानी बिघडवलं ना तर मी याचा खून करेन म्हणून. मला त्याला नाही मारायचं होतं का दादा? नाही. अहो नाही हो, खरंच असं नाही. तुम्ही रश्मीला नका ओरडू. नाही सायली, कायद्यासमोर नाती गोती विसरायची असतात. रश्मी, मला तुला अटक करावीच लागणार. अटक? नाही नाही, अहो अहो असं काय करताय? अहो समजून घ्या ना. अहो 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 मी काय सांगते. अहो अहो ऐका ना. अहो 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 साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल